हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू द चॅनल हॅपी होम हॅक्स. आजच्या थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल आपल्या आजचा व्हिडिओचा विषय काय आहे. बरोबर, आपण बऱ्याचशा वस्तू असतात आपल्या घरामध्ये ज्या यूज होत नाही किंवा पडूनच आहे म्हणून आपण त्या फेकून देतो किंवा दुर्लक्ष करतो. पण खरं तर आपल्या घरातली एकही वस्तू अशी नसते जिचा कधीही कुठेही कसाही उपयोग होत नाही. आपण ठरवलं तर आपण प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक वेळी नव्याने उपयोग करू शकतो. जशी आपली पहिली टीप आहे आपल्या सेफ्टी पिन. आपण कितीही वेगवेगळ्या प्रकारचे कंटेनर, छोटे छोटे पाऊच, छोटे छोटे डबे कितीही आपण जमवले सेफ्टी पिन टिकवून ठेवण्यासाठी किंवा एकाच जागी ठेवण्यासाठी, तरीही त्या इकडे तिकडे अस्ताव्यस्त होतातच. जेव्हा आपल्याला हवं तेव्हा ना छोटी सेफ्टी पिन सापडते ना मोठी सेफ्टी पिन सापडते. आपण घेतले की बऱ्याचदा त्या टाचण्या ज्या आहेत, सेफ्टी पिन ज्या आहेत, इकडे तिकडे आपल्या हातून पडतात. आपण घाई गडबडीमध्ये ठेवून देतो. पण यासाठी मी यूज करणार आहे आपल्या ज्या घरातल्या जुन्या बांगड्या असतात, ज्या आपण यूज करत नाही, कलर गेलेल्या असतात, अशा ज्या बांगड्या आपण फेकून देतो त्या फेकून न देता या बांगड्यांचा आपण सेफ्टी पिनसाठी उपयोग करू शकतो. आता इथे मी माझ्या छोट्या मुलीची एक बांगडी घेतलेली आहे जी ती यूज करत नाही, तिला आता बसत नाही ती बांगडी. तर त्या बांगडीचा मी असा यूज केलेला आहे. त्याला आपल्याला ज्या हव्या त्या सेफ्टी पिन जेवढ्या आपल्याकडे जमा असेल त्या सगळ्या सेफ्टी पिन आपण अशा पद्धतीने एका बांगडीला लावून घेऊ शकतो. याचा फायदा काय होईल, जेव्हा आपल्याला जी हवी ती आपण सेफ्टी पिन घेऊ शकतो, छोटी असू देत मोठी असू देत, आणि आपण ही बांगडी एका ठिकाणी व्यवस्थित स्टोअर करू शकतो, इझिली कुठेही कॅरी करू शकतो. कशी वाटली ही टीप नक्की मला सांगा. आपल्या घरात बऱ्याच ठिकाणी अशा सुया अस्ताव्यस्त पडलेल्या असतात. ती कधीतरी कुठेतरी आपल्याला हाताला लागण्याची भीती असते, टोचण्याची भीती असते, आणि जेव्हा गरज असते तेव्हा आपल्याला सुई भेटत नाही. बऱ्याचदा आपण या सुया आहेत आपल्या पिढ्यानुपिढ्या चालत आलेल्या पद्धतीप्रमाणे, म्हणजेच धाग्याच्या जी रील असते, धाग्यांची गुंडी असते, त्याला आपण लावून ठेवतो आणि ती काढताना सुद्धा तेव्हासुद्धा आपल्या हाताला लागते. तर यासाठी मी काय करते, माझ्याकडे एक जो बऱ्याच दिवसापासून रिकामा पडलेला पेन रिफिल नव्हती, आणि त्या पेनचा उपयोग मी इथे सुया स्टोअर करण्यासाठी करते. रिफिल जिथे आपण पेनमध्ये टाकतो त्या ठिकाणी आपण सुया टाकून ठेवायच्या आहेत, आणि जी पेनाची नीप आहे तिथून सुई बाहेर येते. ती कधीतरी आपल्याला लागण्याची भीती असते, म्हणून त्या नीपच्या जागेवर मी छोटासा पेपरचा तुकडा देखील लावणार आहे, जेणेकरून आपण पेनाचं टोपण ओपन केल्यानंतर तिथून सुई जी बाहेर येईल ती लगेच आपल्या हाताला लागणार नाही. कशी वाटली तुम्हाला ही आयडिया नक्की मला सांगा. कारण हा जो पेन आहे, हाच नाही तर कोणताही पेन जो आपण सुई स्टोअर करण्यासाठी यूज करू, तो इझिली आपण कुठेही सहज ठेवू शकतो, कॅरी करू शकतो. आपल्याला हवं तेव्हा हव्या तितक्या सुया आपण स्टोअर करू शकतो. मी जेव्हा जेव्हा मार्केटला जाते किंवा खरेदीसाठी जाते त्यावेळेला मला जर एखादी स्वस्तात मस्त आणि जास्त वस्तू भेटत असेल तर मी नक्कीच घेऊन ठेवते. तसं मी हे लास्ट टाईम जेव्हा गेली होती मार्केटला, मला 60 रुपयामध्ये 1 डझन याप्रमाणे हे डबल टेप हुक भेटले होते. त्याचा उपयोग मी आता इथे माझ्या वॉर्डरोबमध्ये करते. जे काही मुलांचे स्कूलचे बेल्ट असतील, आपल्या घरातले जीन्सचे वगैरे आपले बेल्ट असतील, तर ते हँग करण्यासाठी, कारण ते मला इकडे तिकडे पडले की भेटत नव्हते आणि खूप माझा वेळ वाया जात होता ते शोधण्यासाठी. असेच मी अजून 2 डबल टेप हुक आपल्या वॉर्डरोबच्या आउटसाईडला, जी एक माझ्या वॉर्डरोबची राईट साईडची ओपन आहे तिथे लावलेल्या आहेत, जेणेकरून मी तिथे माझे ब्लूटूथ आणि काही ज्या कीज आहेत एक्स्ट्रा त्या हँग करू शकते. आपल्या जे काही आपले एक्स्ट्रा बेल्ट्स असतात आपल्या ड्रेसवरती, जे मॅचिंग येतात, शक्यतो मुलींचे वन पीसवरती वगैरे असे मॅचिंग बेल्ट येतात, तर ते ठेवण्याचा खूप प्रॉब्लेम होतो. कारण ड्रेस वगैरे धुतल्यानंतर हे जे छोटे छोटे बेल्ट असतात ते ठेवणार कुठे, एका वेळेला आपण बरेचसे आपले बेल्ट, मग खूप असं मेसी होऊन जातं आपलं कपाट, आपलं वॉर्डरोब खूप अस्ताव्यस्त होऊन जातं. तर त्यासाठी मी हे जे माझ्याकडे एक्स्ट्रा हँगर होतं ज्याचा यूज होत नव्हता, तर तो जो हँगर आहे त्याला मी अशा पद्धतीने आपले हे जे एक्स्ट्रा बेल्ट आहेत ते लावून ठेवते,
जेणेकरून आपल्याला ते शोधण्यासाठी वेळ जाणार नाही आणि इझिली भेटतील. फक्त बेल्टच नाही तर आपल्याकडे बरेचसे असे एक्स्ट्रा नॉड असतात, शूजचे नॉड असतात किंवा आपले जे पॅन्ट वगैरे असतात त्याचे काही नॉड असतात, तर ते सुद्धा आपण लावून ठेवू शकतो. आणि हा जो हँगर आहे मी माझ्या वॉर्डरोबमध्ये एका साईडला लावून ठेवते, जेणेकरून जेव्हा केव्हा मला एखादा माझा ड्रेस हवा असेल तर त्यावरचा जो काही मॅचिंग बेल्ट असेल तर तो मी इझिली घेऊ शकते. आता आपली पुढची आणि अतिशय महत्त्वाची टीप, अतिशय महत्त्वाचा हॅक आहे. आपण आपल्या घरामध्ये अशी आपल्या मुलांची बरीचशी खेळणी जी इकडे तिकडे अस्ताव्यस्त असतात, मुलं खेळत नाहीत किंवा ती खेळणी खराब झालेली असतात, तर ही खेळणी आवरताना मला एक अशी बॅट भेटली बॅडमिंटनची, जी सिंगल बॅट अवेलेबल होती घरामध्ये. त्याची जी जोडी बॅट होती ती कधीचीच खराब झालेली होती. तर त्यासाठी त्या बॅटवरती मी जो माझ्याकडे घरामध्ये कलरचा आपला प्रायमर असतो जो आपण भिंतीला लावतो तो अवेलेबल होता. त्या प्रायमरचा मी एक सिंगल कोट घेतला. त्याच्यानंतर जे काही माझ्याकडे ॲक्रेलिक कलर होते त्याने आपल्याला हवी तशी डिझाईन आपण करू शकतो. मी सुद्धा मला त्यावेळेला जशी डिझाईन सुचली त्यावेळेला मी डिझाईन केली. ॲक्च्युली मी आधी ठरवलं नव्हतं की ह्याचा काय यूज होईल. मी म्हटलं आपण बघू, जे मनात येईल ते करूया, म्हणून मी त्या पद्धतीने तसं मी डिझाईन करायला घेतली. आणि मला वाटत नाही चांगली झाली की नाही माहीत नाही, पण माझ्या नेबर्सला, माझ्या फॅमिली मेंबर्सला मात्र ही आयडिया खूप आवडली. तुम्हालासुद्धा ही आयडिया आवडली की नाही हे मला नक्की कमेंट करून सांगा. कारण या जो बॅटचा यूज आहे आपण ॲज अ की होल्डर म्हणून करणार आहोत. तर याला मला जसं सुचलं ऐन वेळेला तसं मी कलर केलेला आहे, डेकोरेट केलेला आहे. तुम्हालासुद्धा त्यावेळेला जसं सुचेल तसं तुम्ही कलर करा, डेकोरेट करा. हे अशा पद्धतीचे जे हुक माझ्याकडे अवेलेबल होते ते हुक मी लावलेले आहेत या बॅटला. आणि याचा उपयोग मी माझं जे मेन डोअर आहे त्या डोअरच्या बॅक साईडच्या भिंतीवरती केलेला आहे. आणि त्याला आपल्या ज्या काही घराच्या चाव्या आहेत ज्या इकडे तिकडे पडलेल्या असतात, ऐन वेळेला आपल्याला भेटत नाहीत, तर त्या चाव्या अडकवण्यासाठी ॲज अ की होल्डर मी म्हणून याचा उपयोग केलेला आहे. कसा वाटतोय? कारण याच्यामध्ये आपल्याला डबल आनंद मिळतो. कारण एक तर की होल्डर मार्केटमध्ये बरेचसे महाग आहेत, त्यात हे आपण घरच्या घरी केलेलं आहे आणि आपण स्वतः बनवलेलं आहे. त्याच्यामुळे जर कोणी कौतुक केलं तर त्याचा आनंद अजून द्विगुणित होतो. तुम्हाला आजच्या या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये कोणती टिप सगळ्यात जास्त आवडली ते सुद्धा नक्की सांगा. आणि स्पेशली हे की होल्डर तुम्हाला कसं वाटलं ते देखील सांगा. चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टिप्स आणि हॅकसोबत. तोपर्यंत बाय.